टू अजय भस्मा, ज्या फलंदाजाने आदिवासी क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवल्या तो फलंदाज यावेळेस पहिल्या चेंडूवरती, पहिला चेंडू खराब, डोक्याच्या वरती चेंडू हाताळलाय गोलंदाजाने, एक वेगाने धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पैकी चुकीची कलेक्शन चुकीचं, त्या मोबदल्यात 2 धावा, येस स्क्वेअर लेग पंचांनी नो चेंडू घोषित केल्या, 1+2 अशा एकंदरीत 3 धावा येतील पहिल्या चेंडूवरती. पहिला चेंडू अवंतर हाताळलाय गोलंदाजाने, 3 धावा. पुन्हा एकदा लोअर फुटो चेंडू, स्वीप करायचा प्रयत्न होता, अजयचा प्रयत्न असफल ठरतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली, फ्री हिटचा चेंडू होता, या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करावा मात्र असफल ठरला. अजय, विलास शेठ आणि नितीन शेठ पारधी यांच्या बॅनरला जर फलंदाजी करत असताना अजय भस्मा आणि कुठलाही फलंदाज असो जर हिट झाला बॅनरला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय नितीन शेठ पारधी यांच्याकडून. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये गोल्डन डकचा शिकार होऊ शकतो अजय भस्मा, फलंदाज होईल बाद, एक मोठा फलंदाज गोल्डन डकचा शिकार ठरलाय. ओट तो डीजे. फर्स्ट एड किट असेल तर आयोजक मैदानात घेऊन जायचे. खेळाडूला दुखापत झाले, जर जास्ती दुखापत असेल देवा बांगारी तर प्लेयर चेंज करू शकता. तर फलंदाज अजय भस्मा बाद झालाय. या विकेट साठी कुशल होते साहेबांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. गोलंदाज रोहितला पहिला चेंडू नो चेंडू फेकला होता, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू, तिसरा चेंडू हाताळताना गोलंदाज रोहितने अजय सारखे एक मातब्बर फलंदाजाला बाद केलाय. यावेळेस सन्मान देण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. राम या फलंदाजाचा निर्धाव चेंडूची सांगता झाली. रोहित चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू खराब हाताळल्यानंतर कुठेतरी वाटत होता की चांगली फलंदाजी पाहायला मिळेल माथेरान संघाच्या फलंदाजांकडून, मात्र अजय बाद झाल्यानंतर कुठेतरी दडपण आलाय माथेरान संघावरती. लोअर फुटो चेंडू, यावेळेस शॉर्ट मिडियम क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक दैनात उचलणार फेकणार तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केले गेले. एके धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 4 वरती. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या, कुठेतरी वाटलं होतं की 10-15 धावा या शतकात नक्कीच येतील, मात्र कमबॅकिंग केले गोलंदाज रोहितनं. अजयला बाद केला, त्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय या गोलंदाजासाठी. शॉर्ट पिच चेंडू अक्रॉस द लाईन डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकवला. एकदा वेगाने पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोक्याची घंटा, पैकी चुकीची कलेक्शन, चुकीचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. 2 धावा चित्याच्या चपल्या येणे पूर्ण करत असताना ओमकार आणि रामवीर अशी जोडखेळ मैदानामध्ये पाहतोय.
या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावला. 6 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकच धाव येते. एका धावीपेक्षा जास्ती काय मिळणार नाहीये. पंचांचं शतक संपण्याचा इशारा येतोय. पहिलं शतक या ठिकाणी संपुष्टात आलंय. धावफलक जाऊन पोहोचलाय 7 वरती. गोलंदाज रोहितने कमबॅकिंग गोलंदाजी केल्या. पहिला चेंडू खराब हाताळल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा या शतकामध्ये जोडल्या जातील. मात्र अजय वसम बाद झाल्यानंतर धावसंख्येला रोख लावली गेल्या. सिंगल डबल वरती भार देत असताना दोन्ही फलंदाज ओमकार आणि रामवीर अशी जोडखलं मैदानामध्ये. धावफलक मात्र हालता ठेवले जातोय. 7 धावा धावफलकावरती आल्यात. सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिले शतक हाताळतो गोलंदाज सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिले शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय आकाश. पहिला आज चेंडू ओमकारसाठी टॅप केलाय. चेंडूला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या दोन्ही फलंदाजाची धाव पाहिली ना तर फारच चतुराईने धाव घेत असताना दोन्ही फलंदाज माथेरान संघाचे दोन्ही फलंदाज गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. 9 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. गोल्डन डकचा शिकार ठरला अजय बसमा असता तर नक्की षटकार चौकारांचा पाऊस त्याने पाडला असता. मात्र बॅड टायमिंग बरोबर जुळला नाहीये आणि फलंदाज बाद झाल्यानंतर कुठेतरी धावसंख्येला रोख लावली गेली. ओमकार चांगली फलंदाजी सिंगल डबल वरती भर देतोय. यावेळेस खोल्यात टाकलेला चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. धावसंख्या स्थिर. 9 धावा धावफलकावरती आल्यात 1 गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केले. ओव्हर स्टेपची टेक्निकल टीम या ठिकाणी पाहतील. ओव्हर स्टेप चेक करायचे. तिसरे पंच ऑनफिल्ड पंच जो आपला डिसिजन असेल तो द्यायचा आहे. कारण ह्या साईडून समजत नाहीये ओव्हर स्टेपचा. कारण सेकंड कॅमेरा बॅट्समन एंडिंग कडे जास्ती फोकस असतो. निर्धाव चेंडूची सांगता झाले. धावसंख्येला रोख लावले गेले. 9 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. अंधेधून फटकेबाजी ओमकार या फलंदाजाकडून पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता झाले. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय आकाश. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा मात्र या गोलंदाजाने खर्च केल्यात. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. प्रेशर पाहायला मिळते ओमकार वरती. प्रेशर रिलीज करणार का हा फलंदाज. आणि धावफलक पुढे सरसावत नाही. यावेळेस खोल्यात टाकलेला चेंडू उडवून काढलाय. चेंडूला एकदा वेगाने पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोक्याची घंटा. पैकी चांगली झाली. कलेक्शन चांगलं झालंय. रोखलाय स्वतःला ओमकारने.
एकच धाव, एका धावेवर समाधान मानतोय. एका धावेच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय दुहेरी आकड्यावरती. 10 धावा धाव फलकावरती आल्यात. दहा धावा धाव फलकावरती आल्यात. अडचणीत सापडलाय माथेरान संघ. 4 चेंडूचा खेळ संपला. आकाश चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस चेंडूला बिरकावला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडू थांबणार नाही. पंच यस, चेंडू थांबणार नाही. वन बाउन्स सीमारेषे पलीकडे पहिला चौकार येतोय माथेरान संघासाठी. डीजे डीजे चौकार आलाय. या चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 14 वरती. एक गड्याच्या मोबदल्यात माथेरान संघाचे पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. पंचांचा शतक संपण्याचा इशारा येतोय. पहिले शतक हाताळलं रोहित या गोलंदाजाने 7 धावा खर्च केल्या. दुसरं शतक हाताळताना गोलंदाज आकाशने देखील 7 धावा. प्रति षटकामागे 7ची सरासरी राखली गेल्या. 14 धावा धाव फलकावरती आल्या आतापर्यंत सचिन 11 माथेरान संघाच्या. मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. अजयची विकेट. मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. अजयची विकेट. अजय बाद झाल्यानंतर धाव फलक कमी धाव फलकावरती आल्यात. 14 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आल्यात. 12 चेंडूचा खेळ संपलाय. सांघिक कोट्यातील तिसरा वैयक्तिक पहिला शतक हाताळताना अविनाश. पहिला चेंडू फुलटॉस. मोठा प्रहार वाडिश लॉंगॉन सीमारेषे पलीकडे. पहिला षटकार येतोय फलंदाज ओमकारच्या बॅट मधून. डीजे थँक्यू सो मच डीजे. मोटू पतलू आणि मधील मोटू आणि डोरेमॉन यांचा फार चांगलं नृत्य या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 20 वरती. आडवे बॅटने खेळला अलॉंग द कार्पेट. चेंडूला भिरकावलाय क्षेत्ररक्षक तैनात. एक टप्प्यात चेंडूला कलेक्ट केला जातोय. एकच धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. 21 धावा धाव फलकावरती आल्यात. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पहिला चेंडू खराब. त्या चेंडूवरती मात्र दिशा दिली ओमकारने. डीप मिड विकेट सीमारेषे पलीकडे चेंडूला भिरकावला होता. 21 धावा धाव फलकावरती आल्यात. येस येस, माफी असावी. नो चेंडू आणि नो वरती. फ्री हिट असेल या चेंडूवरती. मोटूंना देखील माहिती आहे फ्री हिट असेल या चेंडूवरती. नक्कीच त्यांचं खूप लक्ष आहे क्रिकेटवरती आणि प्रेम देखील तेवढंच पाहायला मिळतोय. फ्री हिट असेल या चेंडूवरती. मोठा फटका येणं गरजेचं असेल. मोठा फटका आलाय की प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. पंच जे खेळाडू त्या ठिकाणी बसले आहेत बॅनर लगत यश षटकार दिलाय.
महादेव पिरकट साहेब, तुम्ही तिथं बसण्यापेक्षा पॅव्हलियन कक्षामध्ये येऊन बसा. आपल्या स्टेजवरती भरपूर जागा आहे. जे प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनच्या आत बसलेत त्यांना देखील मी विनंती करतोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा. जी पट्टी आपण बांधली आहे त्या पट्टीच्या बाहेर थांबा प्लीज. थोडं सहकार्य करा आयोजकांना. हा षटकार आला, या षटकाराच्या नंतर धावफलक का पुढे सरसावलाय. 28 धावा या चेंडूवरती सन्मान दिलाय. एक चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. हे क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळतंय. ओमकार आणि रामवीर या दोन्ही फलंदाजांकडून. अजय बाद झाल्यानंतर संघाला सावरला आहे दोन्ही फलंदाजांना. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून एक एक षटकार आलेत. सिंगल डबल वरती भर देताना 29 धावा धाव फलकावरती. तिसरं शतक मार्गस्थ असताना यावेळेस खोदून काढलाय. शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तैनात, उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केले गेले. गुड रन बिटवीन द विकेट. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. 30 धावा धाव फलकावरती. तिसरं शतक मार्गस्थ असताना आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. एक चेंडू खराब फेकलाय गोलंदाजाला. यावेळेस तडम्यान क्षेत्रामध्ये फलंदाज होईल बाद. रामवीरच्या बारीचा अंत होतोय. देऊया दिलेल्या संधी. थँक्यू सो मच डिझे. फलंदाज होईल बाद. नौका फलंदाज योगेश पारधी यावेळेस मैदानामध्ये. एक हार्ड हिटर फलंदाज माथेरान संघाचा. यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. दुसरा झेल टिपला ह्या क्षेत्ररक्षकाने. फलंदाज होईल बाद. 0 या धावसंख्येवरती डिझे. धन्यवाद डीजे. शतक क्रमांक 3 संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले 30 वरती. सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय करण लेंडे. फलंदाजी चांगली पाहायला मिळते या गोलंदाजाची. मात्र गोलंदाजी कशा प्रकारे करणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. पहिला चेंडू हाताळण्यासाठी ओमकार यावेळेस स्ट्रायकरवरती पाहतो. ओमकारने मात्र आपल्या संघाला सावरलाय. सिंगल डबल वरती भर देताना दिसतोय ओमकार. कारण ओमकारने जाणलाय अजय बाद झालाय, आपली धावसंख्या पुढे नेण्याचं काम करावं लागेल. यावेळेस पंच आमच्याकडे वल्लेस वेर चेंडू घोषित केलाय. अवांतर धाव येते. अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या धावसंख्येवरती. एक चेंडू खराब फेकला. दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय गोलंदाज करण या गोलंदाजाकडून. पहिला चेंडू अवांतर हाताला पंचांनी दंडित घोषित केला. त्याच्यानंतर निर्धाव चेंडूची फेकी करतोय नौकऱ्या हाताचा गोलंदाज. यावेळेस मोठा प्रहार अलोंग द कार्पेट डीप मिड विकेट.
वाईट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोक्याची घंटा. फेकी चुकीची. कलेक्शन चुकीचा. मात्र 2 धावा चित्त्याच्या चपलाईने पूर्ण केल्या जातात. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावरती धाबा आल्यात 33 धाबा. एखादा मोठा फटका मारावा लागेल ओमकारला. ओमकार मध्ये क्षमता आहे. फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. 40-45 धावेपर्यंत माथेरान संघाला नेऊन ना ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. येणारे 4 चेंडू मागे किती धावा जमवणार ओमकार आणि नितीन हे दोन्ही फलंदाज. यावेळेस आडव्या बॅटने अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोक्याची घंटा. पैकी चांगली. कलेक्शन तेवढंच चांगलं. फलंदाज होईल नितीन बाद. देऊया डिझेला संधी. अच्छा डीजे धावफलका पुढे एक ने पुढे सरसावलाय. 34 धावा धावफलकावरती आल्यात. नौका फलंदाज संदीप वीर यावेळेस मैदानामध्ये आहे. यावेळेस अॅक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. व्हेरिएशन हातभर वलन या चेंडूवरती पाहायला मिळाला. करण लेंडे डावकुरे हाताचा हा गोलंदाज. नॅचरल स्विंग पाहायला मिळाले गोलंदाजाच्या गोलंदाजीमधून. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू फेकी केली गोलंदाजाने. 3 धावा आणि धावची स्वरूपात फलंदाज बाद. यावेळेस मोठा प्रहार. वाईट लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे ओमकारच्या बॅट मधून आला हा दर्जेदार षटकार. डीजे पाच चेंडूचा खेळ संपला. शेवटचा चेंडू या शतकातील गोलंदाज करण. यावेळी चेंडूला भिरकावलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाहीये. 2 बाउन्स सीमारेषे पलीकडे हा दन 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 करत येतोय ओमकारच्या बॅट मधून चौकार.
हायस्कोर ज्या संघाचा आहे त्या संघाला मात्र बाई दिली जाईल असं आधीच या ठिकाणी सांगितलं होतं. वाशिवली संघाने 77 धावा जमवल्या होत्या. वाशिवली संघाला दुसऱ्या फेरीत मात्र बाई दिली गेले आणि त्याच्यानंतर लगेच कांड्रोली संघ आणि नानिवली संघ दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी लगेचच यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉसविन होणं गरजेचं होतं. नानिवली संघाचा संघनायक आणि कांड्रोली संघाचा संघनायक लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. 44 धावा अजय बाद झाला. कुठेतरी वाटत होता की धावफलक पुढे सरसावत नाहीये. ओमकारने आणि राम या दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत असताना 44 धावेंपर्यंत आपल्या संघाला नेऊन ठेवलाय. फायटिंग स्कोअर उभा केलाय. आजचा दिवस जर आपण पाहिला तर मुठभर मावले घेऊन ज्याने हिंदुत्व स्वराज्याची स्थापना केली असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि जयंती निमित्त सर्व प्रेक्षक वर्ग खेळाडू वर्गांना देखील जयंतीच्या शुभेच्छा. सामना यावेळेस पाहतोय रानचे विपक्ष माथेरान बिग बॅटल पाहायला मिळाला. अजय स्वस्त्यात बाद झाला. ज्या अजयची फलंदाजी पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक वर्ग देखील थांबले होते. अजयने मात्र निराश केलाय. आजच्या दिवसात पाहायला गेलं तर तारे सितारे या मैदानावरती पाहायला मिळालेत. सांघिक कोट्यातील वैयक्तिक पहिला शतक हाताळण्यात तो गोलंदाज रफ्तार सौदागर गोलंदाज. यावेळेस संधी पहिला चेंडू झेलची संधी. शतरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज होईल बाद. देऊया दिजेला संधी. कौल राम खडके साहेब ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव सदस्य यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. त्यांच्या मार्फत आपण पाहिलं तर षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा पारितोषिक लावलं गेलं होतं आणि हायवा कॅच प्रेक्षणीय झेल टिपला तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. यस 1000 रुपयाचं पारितोषिक अजूनही चालू आहे. प्रेक्षक वर्गांसाठी सुवर्ण संधी असेल. हायवा कॅच घ्या आणि 1000 रुपयाचं पारितोषिक देखील मिळवा. काय करताय? लकी ड्रॉ करतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा हादडा गोल्डन डकचा शिकार ठरलाय फलंदाज. यावेळेस देवा बांगारे पहिला चेंडू सन्मान दिलाय चेंडूला. एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. तर रामशेठ खडके यांच्याकडून लगातार 2 षटकार मारले तर 1500 रुपयांचा पारितोषिक आलाय. 1500 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल फलंदाजाला. मात्र संदीप वीर एक वेगवान गोलंदाज आहे. 2 षटकार मारू देईल का हे देखील प्रश्न सर्व प्रेक्षकांकडे असेल. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवल्या. फलंदाज रोहितला बाद केलाय. दुसऱ्या चेंडू सिंगल. तिसऱ्या चेंडू निर्धाव. 44 धाव्यांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी सुरेख पाहायला मिळते संदीप वीर या गोलंदाजाकडून. 3 चेंडू फेकलेत या गोलंदाजाने आतापर्यंत. एकही मोठा फटका आला नाहीये. 2 चेंडूवरती जर 2 षटकार आले तर खडके साहेबांकडून 1500 रुपयांचा पारितोषिक आला. यावेळेस चेंडूला भिरकावलाय.
अलॉंग द कार्पेट 1 बाउन्स सीमारेषे पलीकडं दन 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 करत चौकार. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावून खेळला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक फंबल झालाय. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय माथेरन संघाकडून. चौकार येतोय बॅक टू बॅक फलंदाज आकाशच्या बॅट मध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आकाशच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती रोहित बाद झाल्यानंतर यावेळेस आडव्या बॅटने फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावलाय. चौकार हॅट्रिक पूर्ण केले फलंदाज आकाशने. डीजे या ठिकाणी बाय दिली जाईल हे आयोजकांनी सांगितलंय. त्यानंतर पुन्हा 3 टीम्स वरती येतील त्यामधील देखील हायस्कोरला बाय दिलं जाईल. नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय कांड्रोली संघानं. शतरक्षण स्वीकारलाय. 3 शतकांचे सामने खेळवले जातील. सर्व संघनायकांनी याची नोंद घ्यायची. सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिले शतक हाताळतोय गोलंदाज राम. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी दात फेटाळल्या. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. हा सामना संपला की लगेचच कांट्रोली टीम आपण प्लेइंग 11 घेऊन मैदानात उतरायचं आहे. यावेळेस स्वीप केलाय चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. दुसऱ्या अटेम्प्टला झेल. शतरक्षक कमबॅकिंग चांगली पाहायला मिळाल्या. फलंदाज होईल देवा बाद. डीजे रोहित आणि देवा अशी जोडखल मात्र फलबाद झाल्यात. सलामीला गेलेला फलंदाज रोहित पहिल्या चेंडूवरती बाद केलाय. संदेश वीर या गोलंदाजाला. आकाशच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार आलेत. देवा सिंगल वरती खेळत होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. जेल सुटला होता मात्र त्या ठिकाणी बॅकअप चांगला पाहायला मिळाला. दुसऱ्या अटेम्प्टला मात्र झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद झालाय. नौका फलंदाज करण लेंडे. ज्या फलंदाजाची बरीचशी प्रेक्षक वर्ग फॅन फॉलोविंग्स भरपूर आहे फलंदाजाची. मात्र या मैदानावरती कशा प्रकारे खेळ करणार ते देखील पाहणं गरजेचं असेल. राम चांगली गोलंदाजी करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. दुधारी तलवार. चेंडूला फेकून दिलाय. डीप मिड विकेट रिझनच्या डोक्यावरून एक जबरदस्त माटी षटकार. डीजे
तर स्पीडअप करायचंय पंचा. 5 मिनिटात एक शतक टाकून संपलं झालं पाहिजे, हे देखील आपण वॉर्निंग द्या. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प, पंचांकडे लावून अपील, फलंदाज होईल बाद. करण लेंडेच्या पारीचा अंत होत आहे. पहिल्या चेंडूवरती आल्या हल्ला चढवला होता करणने. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, सक्सेसफुल ठरला होता. राम ते दुसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय, डगआउट मध्ये परतवलाय फलंदाज करण लेंडेला. नौका फलंदाज राकेश या वेळेस मैदानामध्ये 19 धावा धाव फलकावरती आल्यात. गोलंदाज राम आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. षटकाराचा मार खाल्ल्यानंतर प्रेशर राईज गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये गोलंदाजाकडून. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाहीये. गोलीच्या वेगाने चेंडू जातोय 4 धावेसाठी. संख्येवरती 45 धावेंचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 23 धावा धाव फलकावरती आल्यात. अजूनही 22 धावेंची आवश्यकता असेल विजयासाठी. येणारे 12 चेंडू 22 धावेंची आवश्यकता. सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिला शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय अजय भस्मा. 12 चेंडू 22 ची गरज आहे विजयासाठी. रानसाई संघाला रोखेल का गोलंदाज अजय? हा शतक निर्णायक असेल रानसाई संघाला. या शतकात कमी धावा आल्या तर कमबॅक करू शकतो. पहिला चेंडू पुढे सरसावून खेळलाय. डान्सिंग डाऊन द विकेट, 1 बाउन्स ची ताकीद दिली या पंचांनी. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. नानिवली संघाचे जे खेळाडू वर्ग आहेत त्यांनी या ठिकाणी यायचं. नानिवली संघाचे खेळाडू कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे यायचं. नानिवली संघाचे खेळाडू, आपला कर्णधार या ठिकाणी आपली वाट पाहत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आल्यात. ज्या गोलंदाजीची गरज होती ती गोलंदाजी मात्र अजय या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव फेकला, दुसरा चेंडू देखील निर्धाव फेकला जातोय. फलंदाज आकाश आणि राकेश अशी जोडकल मैदानामध्ये 3 चौकार आले होते. आकाशच्या बॅट मधून चांगली फलंदाजी, मात्र अजय कमबॅकिंग गोलंदाजी. यावेळेस चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये भिरकावलाय. जबरदस्त माहिती हिट. पंच षटकार
22 धावांची गरज असताना ह्या चेंडूवरती षटकार आलाय. 29 धावा धाव फलकावरती आल्यात. तीन चेंडूचा खेळ संपलाय. आकाश चांगली गोलंदाजी फलंदाजी करतोय. यावेळेस देखील त्याच दिशेने ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो. आकाशच्या बॅट मधून येतोय हा दुसरा दर्जेदार षटकार. डीजे राम खडके साहेबांकडून हॅट्रिक साठी 3000 आणि 2 षटकार लगावले तरी 1500 रुपयाचा पारितोषिक म्हणजे 1500 रुपये. 1500 रुपयाचा मानकरी ठरलाय. जर एक षटकार लगावलं तर 3000 रुपये. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वलेस वेळ चेंडू घोषित केलाय. अवंतर धावे त्या अवंतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 36 या धावसंख्येवरती. 9 पाहिजेत ना. हा 8 चेंडू 9 धावेंची आवश्यकता. 2 षटकार या सामन्याचा मात्र कलाटणी दिले. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पायचीत पकडण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे लाऊड अपील. नंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. त्यावेळेस फलंदाज राकेश होईल बाद. 1 धाव आणि 1 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 37. डीजे धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. 38 धावा. पंचांचा षटक संपण्याचा इशारा येतोय. सात धावेंची आवश्यकता. येणारे 6 चेंडू 7 धावेंची गरज असेल विजयासाठी. अजय वरती चढवलेले हल्ले मात्र निर्णायक ठरू शकतात रणसाई संघाला. आकाश चांगली फलंदाजी. आकाशच्या बॅट मधून 3 चौकार 2 षटकार आले आहेत. नेक्स्ट मॅच कांड्रोली विपक्ष नाणेवली. हा सामना संपला की लगेचच कांड्रोली संघाने मैदानात उतरायचं. रेडी राहायचंय दोन्ही टीम्स. सहा चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता. यावेळेस मोठा प्रहार फटका फसलाय शॉर्ट मिडॉन क्षेत्रामध्ये. जे त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. झेल जमिनीला दान झाल्या. त्या मोबदल्यात येथील 2 धावा. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावा आल्यात 40 धावा. अजूनही 5 धावेंची आवश्यकता. पाच चेंडू 5 धावेंची आवश्यकता. आकाश सामना संपवण्याच्या प्रयत्नात. यावेळेस चेंडूला भिरकावलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. चेंडू थांबणार नाहीये. गोलीच्या वेगाने सीमारेषे पलीकडे चौकार चौकार चौकार.
धावेची आवश्यकता असेल विजयासाठी. 44 धावा धाव फलकावरती बराबरी झाली आहे. सिंगल येते, विजय होतोय. रणसाई संघ विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे सुद्धा गोडगोड कौतुक. नेक्स्ट मॅच कांडोली विपक्ष नानिवली. नाणेफेकीचा कौल जिंकलाय कांडोली संघानं, प्रथम शतरक्षण स्वीकारलाय. लगेचच मैदानात उतरायचे कांडोली संघ कोणताही वेळ न घेता. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट आकाश ठरलाय, ज्याने फलंदाजी करत असताना 4 चौकार 2 षटकार लगावले. एकंदरीत 13 चेंडू मागे 33 धावेंची बहारदार केली गेली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तो सामन्याचा सामनावीर ठरलाय कार्तिक 11 रणसाई संघाचा आकाश. रामशेठ खडके साहेबांनी जे पारितोषिक लगावलं होतं बॅक टू बॅक 2 षटकाराला 1500 रुपयाचा पारितोषिक आकाश या फलंदाज